नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आत्ता काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासंदर्भात चर्चा चालली होती. वृत्तपत्रांमध्ये अशा बातम्या येत होत्या. मुळामध्ये मुद्दा असा आहे की दोन्ही गट जे वेगळे झालेले आहेत ते त्यांच्यातले मतभेद तात्विक नाही आहेत. तात्विक फक्त म्हणायला मतभेद आहेत, परंतु त्यांचं आपापसामध्ये जमत नाही आहे, पटत नाही आहे, म्हणून ते झालेले आहेत. त्यामध्ये मुख्य मुद्दा कुणाचा आहे तर शरद पवार साहेबांशी अजित पवारांचं पटत नाही आहे. असं आहे का? तर नाही आहे. एवढ्या वर्ष शरद पवार साहेबांशी अजित पवारांचं पटलेलंच आहे आणि शरद पवार साहेबांशी अजित पवारांचं पटणार नाही असं शक्यच नाही आहे. मग कुणाशी पटत नव्हतं? तर सुप्रिया सुळे, शरद पवार साहेबांच्या कन्या आहेत सुप्रियाताई, त्यांच्याशी अजित पवारांचं जमत नव्हतं आणि ते अनेक वर्ष जमत नव्हतं. फक्त ते लोक बाहेर येत नव्हतं. ते आतल्या आत त्यांची जी वादळं आहेत, पेयातली वादळं, ती पेयातच होत होती. त्यामुळे ती बाहेर समजत नव्हतं कुणाला. परंतु जेव्हा अगदीच आता असह्य होत गेलो दोघांकडूनही, मग अजित पवार यांनी शेवटी ऐकायचा निर्णय घेऊन टाकला की आता आपलं जमणार नाही. मंडळी, आता शरद पवार साहेबांसमोर प्रश्न कोणता आहे? मग एकत्र येण्याचा आहे का? पर्याय एकत्र येण्याचा आहे का पर्याय? तर नाही आहे. शरद पवार साहेबांसमोर दोन्ही गट एकत्र येणं हा पर्याय नाही आहे. याचं कारण असं आहे की सुप्रियाताईंशी पटत नसल्यामुळेच, सुप्रियाताईंशी त्यांच्या स्वभावामुळे पटत नसल्यामुळेच अजित पवार गट बाहेर पडलेला आहे. म्हणजे मुख्य अजित पवार बाहेर पडले आणि अजितदादांनी त्यांच्यासोबत बाकी आमदार खासदारांनी नेलं, बाकी कार्यकर्त्यांनी नेलं आणि जवळजवळ 80-90% पक्ष अजित पवार स्वतःसोबत घेऊन गेले. मुळात सुप्रियाताईंच्या स्वभावाचं बोलायचं झालं आपण तर अनेक जण म्हणजे काही महिलाही, म्हणजे चित्रा वाघ असतील किंवा आणखीन असतील, ह्याही सगळ्या सुप्रियाताईंशी मतभेद झाल्यामुळे ते बाहेर पडलेले आहेत. मग असं असताना आता दोन्ही गट जर एकत्र आले परत, तर अजित पवार सुप्रियाताईंच्या हाताखाली काम करतील का? नेतृत्वाखाली काम करतील का? किंवा सुप्रियाताई या अजितदादांच्या हाताखाली काम करतील का? तर नाही करू शकत. दोघंही तसे ताट आहे. दोघांनाही आपापला स्वाभिमान, अभिमान, आत्मसन्मान किंवा आणखीन इगो म्हणू आपण, तो प्यारा आहे, प्रिय आहे आणि तो सांभाळतच ते काम करणार आहेत. आता कितीही म्हटलं की सुप्रियाताईंनी केंद्रात काम करावं, अजितदादांनी राज्यात काम करावं, असं जरी असलं तर केंद्रात गेलेला माणूस असतो, त्याचं राज्यात लक्ष असतं आणि राज्यातला माणूस असतो, त्याचं कितीही नाही म्हटलं तरी जेव्हा खासदार पाठवायचे, राज्यसभेची नेमणुका करायच्यात, त्यावेळी त्याचं केंद्राकडेच लक्ष असतं. त्यामुळे असं होत नाही की ह्यांनी केंद्र बघावं आणि राज्य बघावं, असं होत नाही. त्यामुळे दोघं अजित पवार आणि सुप्रियाताई हे एकत्र येऊ शकतात का? तर आज तरी ते येऊ शकत नाहीत. मग आता पुढे काय? तर स्वतःचा पक्ष शरद पवार साहेब, आता त्यांचा पक्ष जो शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तो या स्थितीत पुढे नेऊ शकतात का? आता पूर्वीसारखा तो सशक्त चांगला होऊ शकतो का? तर नाही होऊ शकत. ह्याचं कारण शरद पवार साहेबांच्या स्वतःची ताकद आहे, त्यांचं स्वतःचं संघटन कौशल्य आहे. त्या जोरावरच हा पक्ष होता. आता मात्र ह्यापुढे वाटचाल त्या पक्षाची सामर्थ्य म्हणून, एक सामर्थ्यशाली पक्ष म्हणून होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की शरद पवार साहेबांचं वय आणि त्यांची प्रकृती, ढासळत चाललेली प्रकृती. पण त्यांच्याने आताही ते प्रवास करतायत, पण प्रवास करत असले तरीही तो तितकाच प्रवास आहे. शेवटी त्यांना आता वय हा फॅक्टर हा महत्त्वाचा असतोच, प्रकृती हा फॅक्टर महत्त्वाचा असतोच. त्यामुळे तिथे आता मर्यादा आहे. मग सुप्रियाताईंची अशी एक क्षमता आहे का? तर नाही आहे. सुप्रियाताईंचा असा एवढा मोठा आवाका नाही आहे, त्यांची मोठी क्षमता नाही आहे, त्यांची मोठी कुवत नाही आहे, त्यांच्याकडे मोठं संघटन कौशल्य नाही आहे, त्यांच्यामध्ये फारसे नेतृत्व गुण आजपर्यंत दिसून आलेले नाही आहेत. की लोकांना, कार्यकर्ते कसे असो, त्यांना सांभाळून घेणं, समजून घेणं, त्यांची जमवून घेणं, हे शरद पवार साहेबांनी केलं. कुठलाही कार्यकर्ता कशाही पद्धतीचा असो, कशाही विचारांचा असो, शरद पवार साहेब हे त्याला जमवून घ्यायचे.
शरद पवार साहेबांकडून कुणीही कार्यकर्ता कधी दुरावलेला नाही, किंबहुना तो पक्षातून गेलेला नाही. त्यांच्यावर नाराज होऊन तो पक्षात शरद पवार साहेबांनी काढून टाकलेलं नाही. पक्षातून कार्यकर्ते गेले असतील, पण शरद पवार साहेबांनी कोणाला काढून टाकलेलं नाही आहे. म्हणजे शरद पवार साहेब हे कसंही कार्यकर्ता समोरचा असेल तरी जमवून घेतात, थोडीशी नमती भूमिका घेतात, त्या कार्यकर्त्यालाही समजावतात. ते शरद पवार साहेब एककल्ली नाहीत, हट्टी नाहीत, नमती भूमिका घेऊ शकतात, ते घेतात. कुठे माघार घ्यायची हेही त्यांना समजतं. परंतु ह्याच्यामध्ये सुप्रियाताई मात्र हे वडिलांचे जे हे नेतृत्व गुण आहेत ते सुप्रियाताईंचे आले नाहीत, दुर्दैवाने आले नाहीत. म्हणजे आजपर्यंत हे तसे गुण दिसलेले नाही आहेत. नाही तर हा पक्ष फुटला नसता, त्यांच्या आजीदादांशी जमलं असतं. किंबहुना अन्य काही कार्यकर्ते होते, सुनील तटकरे होते, अन्य काही होते जुने जाणते कार्यकर्ते, ते त्यांना सोडून गेले नसते. तेव्हा सुप्रियाताईंना स्वभावात आपला एक ते बदल करावा लागेल. आणि स्वभावात बदल असा पूर्णपणे होऊ शकत नाही. स्वभावात बदल हा करता येतो, परंतु 100% स्वभावात बदल काही होत नाही. त्यामुळे अजितदादा आणि त्या एकत्र काम करतील का, तर अशी शक्यता आज तरी धूसर वाटते. मग आता सुप्रियाताईंपुढे किंवा शरद पवार साहेबांपुढे आहे तो पक्ष पुढे नेणं आणि तो वाढवणं आणि कार्यकर्ते टिकतील असं बघणं हे कठीण आहे. कारण अशा पक्षात सत्ता नाही आहे, सत्ता मिळण्याचे काही चान्सेस, संधी नाही आहे, काही समोर चिन्ह दिसत नाही आहे. महापालिका जिंकून येतील कुठे असंही नाही आहे. जिल्हा परिषद निवडणुका आहेत. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाही जिंकता आल्या नाहीत तर मात्र जे आहेत ते कार्यकर्ते नेते तेही पक्षासोबत राहणार नाहीत. त्यामुळे आता शरद पवार साहेबांना आणि सुप्रियाताईंना निर्णय घ्यावाच लागेल की त्यांच्यासमोर एकच चांगला पर्याय आहे, तो म्हणजे स्वतःचा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करणं. ह्याचं कारण काँग्रेस हा शेवटी कितीही म्हटलं तरी काँग्रेस संपणार नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, देशातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे, देशातला सर्वात जुना एकमेव पक्ष आहे. काँग्रेस हा एक महासागर आहे, त्यात कित्येक नद्या उपनद्या असतात आणि कित्येक नद्या गायब होतात, किती झरे त्याला मिळतात, किती झरे सोडून जातात, तरी त्याच्यावर फरक पडत नाही. आज काही राज्यात काँग्रेस सत्ता आहे, अजूनही काही राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता काँग्रेस पक्षाचा आहे. हे सगळं असल्यामुळे आणि आज ना उद्या काँग्रेस पक्षाला नक्कीच भविष्य असणार आहे, हे नाकारून चालणार नाही. मागच्या लोकसभेला काँग्रेसचे किती सदस्य होते, तर 44 सदस्य होते. पण आत्ता 100 सदस्य, 99-100 सदस्य निवडून आलेले आहेत. असं कोणाला वाटलंही नाही. पण आजला लोकसभेमध्ये काँग्रेसचे 100 सदस्य आहेत, हे नाकारून चालणार नाही आहे. त्यामुळे किती नाही म्हटलं तरी सुप्रियाताईंना काँग्रेस पक्षच सामावून घेऊ शकतो. त्यांना योग्य तो त्यांचा मान सन्मान त्यांचा राखू शकतो, सन्मान ठेवू शकतो. त्यांना एखादं सन्मानजनक पद मिळू शकतं. राज्याची धुराई कालांतराने त्यांच्या हाती सोपवली जाऊ शकते. त्यांच्याकडे राज्याचं नेतृत्व येऊ शकतं. फक्त त्यांना मात्र कार्यकर्त्यांना जमवून घ्यावं लागेल, त्यांच्याशी जमवून घ्यावं लागेल आणि सर्वांशी मिळून मिसळून वागावं लागेल. त्यामुळे ह्याशिवाय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन झाल्याशिवाय आता अन्य पर्याय नाही. जर काँग्रेसमध्ये विलीन झाला हा पक्ष तरच त्यांचे जे स्वतःचे कार्यकर्ते आहेत ते राहतील. हे काँग्रेसमध्ये स्वतःची ताकद, जी पूर्वी शरद पवार साहेबांची ताकद ही काँग्रेसमध्ये असताना स्वतंत्र त्यांची ओळख असायची, एक ताकद असायची, तशी ताकद ही सुप्रियाताईंची असू शकेल. तर कार्यकर्ते त्यांच्याकडे टिकून राहतील. आणि आत्ताच्या स्थितीत त्यांच्याकडे फारसे कार्यकर्ते टिकणार नाहीत, राहणार नाहीत. ह्याचं कारण त्यांच्याकडे सत्ता नाही. सत्तेमुळे कुठली ते कार्यकर्त्यांना पदे देऊ शकत नाहीत आणि आगामी काळात सत्ता येईल असंही काही वाटत नाही. ह्याच्या कारण सत्ता येण्यासाठी पक्षाकडं जे खंबीर नेतृत्व लागतं ते शरद पवार साहेब हे खंबीरच आहेत. पण आता त्यांचं वय झालेलं आहे, त्यांची प्रकृती बरी नसते, त्यांच्यासमोर मर्यादा आहेत, प्रवासाच्या मर्यादा आहेत. अन्य दुसरं शरद पवार साहेबांनी इतकं मोठं नेतृत्व पक्षाकडं कुणीही नाही. त्यामुळे आता काँग्रेस पक्षामध्ये हा गट विलीन झाल्याशिवाय, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही. सुप्रियाताई याच्यावर विचार करत असतील किंवा शरद पवार साहेब तरी यावर नक्की विचार करत असतील असं मला स्वतःला तरी वाटत आहे. मंडळी,
यावर आपलं काय मत आहे, आपल्याला काय वाटतं, आपण जरूर ऐकून नोंदवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.